दीक्षा देऊन जिवंत कसा तुझा नारायण आहे कुठे? कुठे आहे तुझा नारायण? कुठे नारायण? नारायण प्रगटाला जगदंबे माते थांबा हे अजिबात घाई नको कर 2 मिनिटं. हाय हॅलो हॅलो. तर ही आमच्या बोहाडा सिरीजचा पार्ट 3 आहे आणि तुम्ही जर आम्हाला फॉलो करत असाल पार्ट 1 पासनं तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळालं असेल की आता हे नक्की काय आहे, काय चाललंय. आणि आम्ही इनफॅक्ट पार्ट 2 मध्ये सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन केलंय काय कसं असतं. आता तिसऱ्या दिवशी काय असतं ना, तर हे आता आम्ही तुम्हाला सांगतोय. तर हे भाऊ एक्सपर्ट आहेत. एक्सपर्ट नाही, मी फक्त बोहाड्याबद्दल सांगणार आहे. पहिल्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 दिवस जसं तुम्हाला सांगितलं की बोहाडा असतो. 7 दिवस बोहाडा जो चालतो तो शेवटच्या दिवशी ज्या दिवशी देवीचं दर्शन असतं आणि देवीचा जो हे असतो त्या दिवशीचा मी घटनाक्रम सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले सकाळी लवकर आमचे जे ब्राह्मण आहेत ते येतात. ब्राह्मण येऊन ते तिथे व्यवस्थित पूजा मांडतात. तिथे जे देवी आणि देवीचा मुखवटा असतो, त्याच्यानंतर 2 राक्षस असतात ते म्हशाचा, त्यांची पूजा केली जाते. ती पूजा त्यांची केल्यानंतर जे देवी घेणारे असतात ते त्यांची सुद्धा एक विधी केला जातो. तो पूर्ण विधी आम्ही बऱ्यापैकी आहे व्हिडिओमध्ये. आणि हे सगळं झाल्यानंतर देवीच्या फेऱ्या असतात. पहिली फेरी, दुसरी फेरी, मग तिसरी फेरी, अशा 3 फेऱ्या असतात. तर पहिल्या 2 फेरीमध्ये पहिल्या वेळेस पहिल्या राक्षसाचा वध होतो, दुसऱ्या वेळेस दुसऱ्या राक्षसाचा वध होतो. वध केल्यानंतर म्हणजे ह्या दोन्ही फेऱ्या झाल्यानंतर सगळे लोक आपले श्रद्धा असते त्याप्रमाणे सगळे लोक नारळ फोडतात. देवी त्याच्यानंतर कुरमुरे उधळतात, त्याच्यानंतर आणि अगरबत्ती ओवाळतात आणि पूर्ण हळदी कुंकू, पूर्ण आमचं गाव, पूर्ण मोखाडा गाव हे भक्तिमय वातावरणामध्ये पूर्ण चाललं जातं. पूर्ण एकदम सुंदर सगळं दृश्य असतं. सगळे लोक ज्या गोष्टीसाठी हा बोहाडा पूर्ण रचला गेला आहे, ह्या ज्या गोष्टीसाठी हे सगळे जे आपण 7 दिवस करत असतो, तर ते शेवटच्या दिवशी त्या गोष्टीचं सार्थक होतं. आणि एंड म्हणजे हा एंड नसणारच आहे पण एंड ऑफ द डे, शेवट ज्या वेळेला सगळ्यांची पूजा घरोघरी देवी जाऊन दर्शन देते, तिथे दर्शनासाठी बरेच लोक वेट केलेलं असतं. प्रत्येक घरामध्ये घरातले लोक, बाहेरून आलेले लोक, प्रत्येकजण त्या क्षणाची वाट बघत असतो की देवी आपल्या दारात येईल, आपण तिची ओटी भरू आणि ती आपल्याला दर्शन देते. दर्शन देताना काही लोकांनी नवस केलेले असतात, काही लोकांनी 5-5, 7-7, 10-10 वर्षापूर्वीचे नवस असतात. ते फेडण्यासाठी देवी नंतर प्रत्येकाचं म्हणजे दर्शन झाल्यानंतर शेवट ती मंदिरासमोर बसते. मंदिरासमोर तिथे भक्तांच्या समस्या ऐकण्यासाठी बसते, भक्तांना मार्गदर्शन करायला बसते आणि प्रत्येकजण तिला आपली समस्या सांगत असतो. ते समस्येचं ती सोल्युशन देत असते आणि समोर बरेच गोष्टी तिथे चमत्कार घडतात, बऱ्याच गोष्टी असतात. तर त्या सगळ्या पूर्ण झाल्यानंतर म्हणजे दुपारी म्हणजे देवी, मी तर बोलतो 3, 3:30, 4 वाजतात, तरी पण जोपर्यंत प्रत्येक भक्ताला भेटता येत नाही, प्रत्येक याच्यात होत नाही, तोपर्यंत देवी तिथं थांबते, प्रत्येकाला उत्तर देते आणि ह्या पूर्ण भक्तिमय वातावरणामध्ये हा बोहाडा संपन्न होतो. ते खूप वेगळं फिलिंग असतं आणि जसं ह्याने सांगितलं तसं प्रत्येक फेरीला देवीचं रूप हे वेगळं असतं. म्हणजे त्या चेहऱ्यामध्ये ते सगळं डोळ्यामध्ये जाणवते ती गोष्ट की पहिल्या ह्याच्यामध्ये ती रागात असते, नंतर पण ते जेव्हा वध करायला जाते तेव्हा पण अशी चिडलेली खूप अग्रेसिव्ह असते आणि नंतर ज्या वेळेला तिसऱ्या फेरीला ती येत असते ना तेव्हा इतकी आनंदात असते की तो चेहरा दिसतो चेहऱ्यावरती. म्हणजे ते ऑटोमॅटिक असं दिसतं ते
असं एक्सप्लेन नाही करू शकत तुम्हाला, पण ते आता तुम्हाला व्हिडिओमध्ये जेवढे आम्हाला मॅक्झिमम एवढ्या गर्दीमध्ये काढता आले तेवढे आम्ही काढलेत. तर ते ॲक्च्युली ते फेस टू फेस बघणं खूप वेगळं असतं. इन रिअल ते एक्सपिरियन्सच म्हणजे खूप मेस्मरायझिंग आपण आहे, खूप हा वेगळं आहे. तोंडी सांगूच नाही शकत, ते अनुभवायची गोष्ट आहे. खूप मस्त आहे. खूप मस्त आहे. तुम्ही बघा आता पुढे व्लॉग. येस, बाय. बाय. एकच लावायचं नाही. हा वरती घे, एकदम कोपऱ्यात आहे. एकदम वरती. खाली आली मस्त. हा ओके. घाट मार, घाट वरती आहे. दोन्ही साईडला खाली आलं ना ते बरं वाटतं मग. तुम्हालाच ठेवा बरोबर नाही. एकीकडे मंदिरामध्ये पूजेची तयारी चालू असते, तर दुसरीकडे नरसिंह घेण्यासाठी जो नरसिंह अवतार आहे भगवंताचा, ज्याच्यामध्ये भक्त प्रल्हाद आणि नरसिंहचा अवतार घेऊन देव कसे त्याला राजासमोरून वाचवतात, भक्त प्रल्हादाला कसे वाचवतात, ही सर्व पूर्ण जी मालिका आहे ती दाखवण्यासाठी आणि ती पूर्ण होण्यासाठी सगळ्यात पहिले नरसिंह अवतार आता तयार होत आहे. या. आला का तुमचा? थांबा थांबा. आता बघा. पहिली ही जोडी खाली काढून ठेवला. टाईट बघ रे किती पाहिजे. इथं बघितलं का अडकलेलं आहे. एवढा वर नाही करायचा तो. वर नाही करायचा, खालीच ठेवायचा. तिरपा केला जास्त वर का ते चांगलं नाही दिसत. एकीकडे नरसिंह अवताराची तयारी चालू असतानाच दुसरीकडे जो राजा आहे तो पूर्ण गावाला सर्वांना आमंत्रण देत असतो बोहाडासाठी, आणि तो सगळ्यांना जाऊन तिकडे म्हणजे इन्व्हाइट करत असतो की बोहाडासाठी या म्हणून. असं तो नाचून त्याच्या एक्सप्रेशननी सगळ्यांना हातवारे करत सांगत असतो. हा माझा पुत्र प्रल्हाद. मी स्वर्ग मृत्यू पाताळ या तीनही लोकांमध्ये अजिंक्य योद्धा, सर्व शक्तिमान सम्राट माझा मुलगा प्रल्हाद हा माझ्यापेक्षाही सबाई झाला पाहिजे. त्याला घेऊन जा, त्याला आश्रमात ठेवा, त्याला 14 विद्या 64 कला, युद्ध कला, सर्व क्षेत्रामध्ये त्याला प्रावीण्य मिळेल असं शिक्षण द्या. त्याला घेऊन जा गुरुकुल मध्ये आणि शिक्षण द्या. हरी नारायण हरी नारायण. गुरुजी, तुम्ही याला शिक्षण द्यायच्या ऐवजी तो विष्णूचं नाव घेतोय. मी तुम्हाला काय सांगितलं, स्वर्ग मृत्यू पाताळ या तीनही लोकांमध्ये सर्व शक्तिमान सम्राट हिरण्यकश्यपूच्या ऐवजी दुसरं कोणाचंही नाव. हरी नारायण
नारायण हरी नारायण. गुरुजी मी काय ऐकतोय तुम्हाला मी विष्णूचं नाव घेतलेलं मला कदापि चालणार नाही. त्याला कठोर शिक्षा द्या. कारण यापुढे विष्णूचं नाव न घेता केवळ हिरण्यकश्यपू सर्व शक्तिमानाचंच स्तुती केली पाहिजे. त्याला घेऊन जा. पुन्हा एकदा समोर त्यांना ते शिक्षा करा. गुरुजी मी काय ऐकतोय तो प्रल्हाद त्याला तुम्ही योग्य प्रकारे शिक्षण न दिल्यामुळे तो माझा शत्रू विष्णूचं नाव अजूनही घेतोय. तेव्हा त्याला आता जिवंत ठेवता कामा नये. त्यांनी जिवंत राहण्याचा अधिकार त्याला नाहीये. याचा कडेलोट करूनही तो जिवंत कसा? त्याला उकळत्या तेलाच्या कढईत टाका. तो कसा प्राण झाला पाहिजे. आणि त्यांनी कदापि माझ्या शत्रू तो विष्णूचं नाव घेता कामा नये अशी व्यवस्था करा. गुरु तुम्ही याला योग्य प्रकारे शिक्षण दिलेलं नाही. तो जिवंत कसा? तेव्हा त्याला शेवटचा पर्याय सगळ्या माझ्या राज्यातल्या प्रजाजनांसमोर त्याला हत्तीच्या पायाखाली द्या. त्याला हत्तीच्या पायाखाली तो मृत झाला पाहिजे. म्हणजे तो यापुढे कधीही परमेश्वराचं विष्णूचं नाव घेणार नाही अशी कठोर शासन करा. तू सगळ्या शिक्षा देऊन जिवंत कसा? तुझा नारायण आहे कुठे? कुठे आहे तुझा नारायण? कुठे नारायण? नारायण प्रगट झाला. गुड मॉर्निंग शंभू. असं नसतो लगेच उठल्या उठल्या नाचतो. असं नसतं ना. बोर्ड आहे ना आपल्याकडे. बोर्डा कुठे बोर्डा? कोण डान्स करतो? कसं नाचतो तो? हरी काका आहे ना. कसं नाचतो? डिंग 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 डिंग. दिसतंय का? ओके रेडी झाली? किती वाजता उठले? मी उशिरा उठले. 8 वाजता उठले. आज पूर्ण गावामध्ये खूप गर्दी आहे. कारण देवीच्या दर्शनासाठी सगळे आतुरतेने वाट बघत आहेत. आणि अजून देवीला यायला खूप वेळ आहे. तरी पण सगळे इतके आतुर आहेत की सकाळपासूनच येऊन बसले आहेत.
कोणीही तिसऱ्या फेरीशिवाय नारळ फोडू नका, श्रीफळ वाढवू नका. अगर देफळे साहेब या PSI देफळे साहेबांचे या ठिकाणी स्वागत. थोड्याच वेळात या ठिकाणी हे युद्ध हे द्वंद्व या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी आपले विक्रमगड विधानसभेचे आमदार आदरणीय हरिश्चंद्रजी भोये साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी जगदंबाच्या वतीने मनपूर्वक स्वागत. माहिती विभागाचे डॉक्टर भाऊसाहेब चत्तर यांचं स्वागत. व्यापारी मंडळी, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय विविध क्षेत्रातील हार्दिक स्वागत. विनंती आलेली आहे तिसऱ्या फेरीशिवाय नारळ फोडू नका. की जय, बोल अंबा माते की जय. जाऊ दे पहिले फेरी जाऊ द्या. ए बाई सरक. सृजन शक्तीचा विजय व्हावा. चला चला चला. या ठिकाणी भोये साहेब उपस्थित आहे. त्या कर्मचाऱ्यांना ज्या सूचना देतील त्या सूचनांचं पालन करा. आपल्याला सांगितल्यानंतर आपण श्रीफळ करा, श्रीफळ वाढवा अशी आपणास नम्र विनंती. पासून या ठिकाणी तहसीलदार सिद्धेश्वर आहेत, आमदार महोदय आहेत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, व्यापारी, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील कर्मचारी, डॉक्टर सत्तर सेवेबद्दल आणि त्या मदतीबद्दल त्यांची आणि त्याच्या सर्व टीमची संस्थांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो, आभार मानतो. आई जगदंबा मातेच्या हा नारळ फोडले तरी काय हरकत नाही. बोल अंबा माता की जय, बोल अंबे माता की जय. बऱ्याचशा लोकांनी सूचनेचं पालन केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. निश्चितच आपली लोक खूप चांगली आहेत, दिलेल्या सूचना पाळतात, त्यामुळे ए देवीवर पाणी नको टाकू. आपल्या शक्तीचं
आपण तो उत्साह त्या ठिकाणी रणांगणात दाखवायचा आहे, म्हणजे मुलीचा फराक दाखवायचा आहे. आलेल्या सर्व भाविक भक्तगणांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बोल अंबा माता की जय. बोल अंबा माता. चल चल ये वरती हळूहळू. हो दे ना. जगदंबे माते. थांबा. ए अजिबात घाई नको 2 मिनिटं. जय की जय. हो झाले की जय. दे चला. देवीचं दर्शन दारोदारी सगळ्यांच्या घरी करून झाल्यानंतर देवी इथे बसते आणि इथे पडात बसल्यावरती ती भाविकांच्या समस्या सॉल्व्ह करते, प्रत्येकाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते, लोक नवस पूर्ण करतात. समू मागे वळ. खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे, खूप लोक आलेत, खूप कडक ऊन आहे, तरी पण सगळे थांबलेत दर्शनासाठी. म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, एवढ्या कडक उन्हामध्ये सगळे थांबलेत. का बाबू? त्याला आता वाजवायला शिकलाय तो, आता तेच वाजवायचं आणि दुसऱ्यांकडनं पण वाजवून घ्यायचं, प्रत्येकाच्या तोंडात टाकून त्यांना म्हणतो मला वाजवून दाखवा.
काय करतो शंभू? तू काय करतो? खेळतो? वाजवा दोघांनी, वाजवा वाजवा वाजवा. तर गाईज, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. बाय.